हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। मी प्रशांत सोनार। हितगुजच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती विविध आजारांची, त्यांच्या लक्षणांची, उपचारांची आणि प्रतिबंधात्मक उपचारांची देखील। आणि आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर केदार गानला यांच्याकडनं, जे स्वतः स्त्रीरोग तज्ञ आहेत आणि संचालक आहेत अंकुर फर्टिलिटी क्लिनिकचे। सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। नमस्कार। आणि आजचा आपला विषय देखील महत्त्वाचा आहे आणि आजचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण मदर्स डे आहे। त्यामुळे प्रत्येक स्त्री करता हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत अनियमित मासिक पाळी आणि वंध्यत्व या विषयाला धरून। डॉक्टर केदार गानला हे स्त्रीरोग तज्ञ आहेत। वंध्यत्वासंदर्भात त्यांचा विशेष अभ्यास आहे आणि कार्य देखील त्यांनी या क्षेत्रात केलेलं आहे। गेल्या 25 वर्षांपासून मुंबईतील दादर माहीम विभागात ते कार्यरत आहेत। 25हून अधिक जर्नल्समध्ये, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयमध्ये ते प्रसिद्ध केलेले आहेत जर्नल्स त्यांचे। त्याचबरोबर क्लिनिकल संशोधन हे प्रसारित करण्यात आलेलं आहे। सहकारी पदव्युत्तर पदवीधरांसाठी 50हून अधिक म्हणजे जवळपास 101 कार्यशाळा आयोजित करण्यात आला आणि त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। नैसर्गिक प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी जीवनशैलीच्या बदलाबरोबरच सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या जोडप्यांच्या सर्वांगीण उपचार पद्धतीवरती त्यांचा अधिक कल असतो आणि त्या अनुषंगाने ते मार्गदर्शन त्यासोबत उपचार देखील करतात। त्यामुळे आपण सुरुवात करून घेऊया आज अनियमित मासिक पाळी आणि वंध्यत्व या अनुषंगाने डॉक्टर केदार यांच्यासोबत। सर, मी तुम्हाला विषयाच्या नावाच्या अनुषंगानेच आज पहिला प्रश्न विचारणार आहे। एक म्हणजे अनियमित मासिक पाळी येणं हे स्वाभाविक आहे का? त्याचा प्रजनन क्षमतेवरती कशा पद्धतीने परिणाम होतो आणि याची कारणं काय असतात? म्हणजे थोडक्यात त्याचं मूल्यांकन कशा पद्धतीने आपण करू शकतो? फार चांगला प्रश्न आहे। आज मी माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना एक नमस्कार करतो आणि त्यांना मदर्स डेच्या शुभेच्छा देतो। आणि मदर्स बिकॉज चाइल्ड गिव्स बर्थ टू मदर अशा अनुषंगाने जेव्हा आपण बघतो, ही गर्भाशयाची अस्तर आहे आणि या दोन्ही बाजूला ओव्हरीज आणि फॅलोपियन ट्यूब्स आहेत। ह्याला कंट्रोल ब्रेनवरून होतो, त्याला हार्मोन्स FSH कंट्रोल करतात। इथे तुम्ही नीट बघाल तर पाळी आल्यानंतर हळूहळू मॅच्युअर फॉलिकल वाढतं। साधारणपणे 14 दिवस आधी, पाळी यायच्या आधी ते एग रिलीज होतं। त्याच वेळी हे तेच परत दाखवलं आहे, एग रिलीज झालेलं आणि एग रिलीज झाल्यानंतरची प्रक्रिया नंतर समजावतो। त्याच वेळी जर त्यांचं फर्टिलायझेशन झालं तर मूल राहतं, समजा नाही झालं तर त्यांना मासिक पाळी येते। ही 28 दिवसाची पाळी असेल तर साधारणपणे 14 दिवस पाळी यायच्या आधी त्यांचं ओव्युलेशन म्हणजे एग रिलीज व्हायची प्रक्रिया होते। तो हा पोर्शन आहे 14 दिवस जो मी मार्क केला आहे, हा नेहमी कॉन्स्टंट असतो। तर आता पहिल्यांदा लोकांना वाटत असतं की पाळीच्या पहिल्या दिवसापासून 12 ते 14 दिवस याच्यामध्ये आपण इंटरकोर्स केला तर आपल्याला मूल नेहमी राहील। हे खरं आहे की चूक आहे हे आता मी तुम्हाला सांगतो। समजा पाळी 30 दिवसाची असेल तर तुमचा मोस्ट चांगले दिवस मूल राहण्यासाठी 14 ते 18 दिवस आहे। 25 दिवसाची असेल तर 9 ते 13 ते शिफ्ट होणार आणि तेच 35 दिवसाची पाळी असेल तर ते 19 ते 23 दिवसामध्ये होणार। तर तुम्ही 14 ते 18 कॉन्सन्ट्रेट केलं तर तुमचं काळ निघून जाईल। याची कारणं एकदम सिंपल आहेत। वन इज पॉलिसिस्टिक ओव्हरी, जिकडे खूप एग्ज आहेत। पॉलिसिस्टिक म्हणजे खूप एग्ज इथे दिसतंय तुम्हाला। आणि दुसरं कारण आहे पुअर ओव्हरियन रिझर्व, म्हणजे एग्ज एकदम कमी आहेत। ह्याच्यामध्ये थायरॉइड आणि प्रोलॅक्टिन नावाचे 2 हार्मोन्स असतात, ह्याच्यामध्ये पण ॲबनॉर्मॅलिटी होऊ शकते आणि ही हार्मोन्स इझिली टेस्ट करून यांची ट्रीटमेंट घेऊन यांना नॉर्मल 6 महिन्यामध्ये करता येतं। तर आपण आज पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीजवर जाऊया। आज इंडियामध्ये 1 in 5 या लोकांना पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज होतो आणि हा साधारणपणे आजार वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे ॲक्च्युली पाळी आल्यानंतर थोड्या वर्षांनी आढळण्यात येतो आणि साधारणपणे 20 ते 30 वयामध्ये याचं डायग्नोसिस जास्ती होतं। तर इथे तुम्ही बघाल की तुम्हाला क्लिअर दिसते खालच्या याच्यामध्ये ओव्युलेशन झालं आहे आणि वरच्या याच्यामध्ये पिक्चरमध्ये ओव्युलेशनच झालेलं नाही। सेम जर ओव्युलेशन झालं नाही तर हार्मोन्स खालीवर होणार नाहीत आणि याच्यामुळे पाळी येणार नाही। ही त्यांची सिम्पटम्स आहेत। म्हणजे या पेशंट्सना एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ होणे, पोटावर चरबी असणे, दॅट इज सेंट्रल ओबेसिटी, किंवा इतके हार्मोन्स वाढून जातात
ज्यामुळे त्यांना थोडंसं बाळनेस येतो किंवा मानेवर असे चट्टे दिसतात, त्याला अकांतोसिस निग्रान्स म्हणतात. तर हे जीन्स, इन्सुलिन, लेप्टिन, स्ट्रेस, एक्सरसाइज, डायट या कुठल्याही गोष्टीमुळे अनियमित पाळी येण्याची शक्यता असू शकते. याच्यासाठी आपण जी इन्व्हेस्टिगेशन्स करतो ही पहिली आहेत वेट, त्यांची ओबेसिटी, सेंट्रल ओबेसिटी आणि मसल मास, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण जातो त्यांच्या हार्मोनल टेस्टवर, दॅट इज AMH, FSH, LH आणि सेक्स हार्मोन बाइंडिंग ग्लोबुलिन अँड फ्री टेस्टेस्टेरॉन, म्हणजे पुरुषाचं प्रमाण त्या स्त्रीच्या हार्मोनचं प्रमाण किती जास्त आहे ते कळतं. आणि मग येते सोनोग्राफी, जे सोनोग्राफीवर तुम्हाला दिसतंय की नंबर ऑफ एग्स लाईक हनीकोम अपिअरन्स इज सीन ऑन द ओव्हरीज. अनदर इम्पॉर्टंट थिंग इज टू डू अ फास्टिंग ग्लुकोज अँड फास्टिंग इन्सुलिन, आणि 2 तासानंतर 75 ग्रॅम ग्लुकोज घेतल्यानंतर, हा सध्या आमचा एक रिसर्च चालू आहे, हा पोस्ट ग्लुकोज इन्सुलिन प्रकार हा जो आहे त्याच्यामध्ये भयंकर प्रमाणात इन्सुलिन वाढलेलं दिसतं. या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल जेवढं AMH हाय तेवढं पॉलिसिस्टिक ओव्हरीजचं प्रमाण जास्ती, जेवढं AMH कमी तेवढं अंड्यांची संख्या कमी, असं हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. तेच मी सांगितलं की जर त्यांची AMHची व्हॅल्यू 0.5पेक्षा खाली असेल तर प्रेडिक्शन की तुम्हाला नॉर्मल कन्सेप्शन राहील फार डिफिकल्ट आहे. पण तेच जर ते वाढलं 3.5च्या वरती गेलं तर हायपर इन्सुलिनिमिया होतो. आता माणसाने आपलं वजन कसं कॅल्क्युलेट करावं, तर एखाद्या स्त्रीची हाईट 155 सेंटीमीटर असेल तर तिने त्याच्यातून 105 मायनस करावेत, तर तिची वजन त्याप्रमाणे येतं. आणि त्या वजनाला घेऊन तुमचं वजन 30% जास्ती असेल तर तुमची ओबेसिटी आहे असं समजावण्यात यावं. डॉक्टर, दुसरं एक असं आहे की हा तर विषय झालाच, पण हार्ट अटॅक असेल, BP असेल, असे आपण रोज शब्द ऐकतो किंवा व्याधी ऐकतो. तर PCOD सुद्धा हा एक नवीन आता प्रचलित शब्द झालाय. तर हे काय आहे, म्हणजे कशामुळे? म्हणजे ते हॅशटॅग ट्रेंडिंग असतं ना, तसं झालेलं आहे आजकाल. पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज मी तुम्हाला आता समजावलं. साधारणपणे त्याच्यामध्ये इरेग्युलर पिरियड असणे, मेल हार्मोन्स जास्ती असणे, आणि त्याच्यामध्ये बेसिकली इरेग्युलर पिरियड आल्यामुळे किंवा ओव्युलेशन झालंच नाही तर त्यांना मूल राहणार कसं. त्याच्यापैकी 80% स्त्रिया या ओबीज असतात, म्हणजे यांचं वजनच जास्ती असतं, 20% फक्त नॉर्मल असतात. हे कशामुळे होतं, तर बेसिकली इट कॅन बी जेनेटिक ऑर इट कॅन बी लाईफस्टाईल. म्हणजे जेनेटिक असेल आणि जर त्याला लाईफस्टाईल ॲबनॉर्मल मिळाली तर त्याचा प्रेसिपिटेशन तिकडे होतं. हार्मोन्स वाढतात पुरुषांच्या त्यांच्या अंगामध्ये, ओव्हरी मोठी होऊन जाते आणि इन्सुलिन लेवल वाढतात. सो आपल्याला जर ट्रीटमेंट करायची असेल तर आपल्याला वजन कमी करायला पाहिजे, त्याच्याने इन्सुलिन कमी होईल आणि त्याच प्रमाणात त्यांचं मेल हार्मोन पण कमी होईल. या अनुषंगाने आपण ही ट्रीटमेंट करत असतो. आता तुम्ही हा चार्ट बघाल, त्या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल जसं BMI वाढत जातो तसं त्यांना रिलेटिव्ह रिस्क होते प्रेग्नन्सी राहण्याची. म्हणजे फक्त BMI वाढल्यामुळे आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही वजन कमी करा, तुम्ही प्रेग्नंट व्हाल, पण त्यांना एवढी घाई असते की त्यांना वजन कमी करायची इच्छा नसते. आता हे बघा, जर तुमचा BMI 30 ते 35मध्ये असेल तर तुमचं बिफोर स्टार्टिंग ट्रीटमेंट तुमचा 30% चान्सेस कमी आहेत. म्हणजे हे समजवायला फार वेळ लागतो. पण दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा BMI 1ने कमी झाला तर तुमचे ऑड्स ऑफ कन्सेप्शन वाढले, म्हणजे तुमचे चान्सेस वाढले, हे एक लक्षात ठेवायला पाहिजे. आता ही ओबेसिटी, हे इजंट इट व्हेरी कॉमन पिक्चर आजच्या यूथमध्ये. हे किती कॉमन आहे. लॉंग वर्किंग आवर्स, स्ट्रेसफुल पिरियड, स्विगी बाहेरचं जेवण, घराबाहेरचं जेवण, पुश बटन, एक बटन दाबलं, एक फोन केला की जेवण घरी येतं, कोल्ड ड्रिंक्स आणि विकेंडला पार्ट्या, आणि इनॲडिक्वेट स्लीप इज अनदर कॉज. जेव्हा आपण स्त्रीना जे मुलं होत नाहीत हे बघतो, त्याच्यामध्ये ओव्युलेटरी डिसऑर्डर म्हणजे ओव्युलेशनची प्रक्रिया बरोबर न होणे हे जेव्हा पकडतो, त्याच्यापैकी 85% या स्त्रियांना PCOS असतो. यांना 2-3 प्रकारचे आजार होतात, ते आपण पुढे बघूया. नक्कीच, म्हणजे याचा पण म्हणजे 2-3 प्रकारचे तुम्ही म्हणालात, त्यामध्ये प्रजनन क्षमतेवरती त्यांचा परिणाम होतो का? दुसरी गोष्ट, याच्यासाठी उपचार कशा पद्धतीचे आहेत? तर प्रजनन संस्थेवर त्यांचा हे होतो, म्हणजे त्यांना
मूल राहायला डिफिकल्ट होतं, तो त्यांना मेडिकली ट्रीटमेंट घ्यावीच लागते, त्याच्याशिवाय होत नाही. किंवा लाईफस्टाईल मॅनेजमेंट ते आपण बघूया. पण सर्वात इम्पॉर्टंट त्याचा समजा त्या प्रेग्नंट झाल्या काही न करता ट्रीटमेंट घेऊन, तर त्यांना पहिली रिस्क असते डायबिटीस इन प्रेग्नन्सी, ब्लड प्रेशर इन प्रेग्नन्सी, त्यांना कॉम्प्लिकेशन्स जास्ती होतात, सिझेरियन सेक्शनचा रेट वाढतो, त्यांच्या मुलांची ग्रोथ कमी होते किंवा लवकर डिलिव्हरी होते. आज सायन्स काय सांगतं आपल्याला, प्रेग्नंट होणं इज नॉट डिफिकल्ट, पण त्यांची डिलिव्हरी व्यवस्थित होऊन आई आणि बाळक, आज मदर्स डे आहे, आई आणि बाळक दोघंही सुदृढ अवस्थेत डिलिव्हरी होणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्याच्यासाठी आज आपलं सायन्स मेहनत घेते. सो याच्यामध्ये तुम्हाला दिसेल वेट लॉस साधारणपणे 5 ते 10% फक्त जरी वेट लॉस केलं तरी तुमचं ओव्युलेशन नॉर्मल होऊ शकतं. आणि याच्यासाठी तुम्हाला डाएट मॉडिफिकेशन आणि एक्सरसाइज या दोन्ही गोष्टी करायला लागतात. आता लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे लाईफस्टाईल चेंजेस आपण इन्स्टावर बघतो, यूट्यूबवर बघतो, सगळेजण बघत असतात. लाईफस्टाईल इज द मॅनेजमेंट. म्हणजे आता जर पेशंटला सांगितलं 17 वर्षाच्या मुलीला की तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस करा, तर ते ऐकणार जरा अवघडच आहे. तर लाईफस्टाईल चेंजेस कुठले, तर पहिल्यामध्ये डाएट कंट्रोल, एक्सरसाइज, बिहेवियरल चेंजेस आणि स्मोकिंग आणि अल्कोहोल बंद करणे. वेट लॉस, आता कल्चरली आपल्या देशामध्ये आपण जेव्हा बघतो की आपण पाश्चिमात्य संस्कृतीला नेहमी फॉलो करतो, म्हणजे पिझ्झा, पास्ता, चायनीज फूड. पण तुम्ही कधी त्यांच्या कंट्रीमध्ये जाऊन बघितलं आहे का शिरा, उपमा खाताना? नाही, बरोबर. आपणच त्यांचं हाय कॅलरी फूड जे आपल्या टेम्परामेंटला सुटेबलच नाही आहे हे खात असतो, कारण ते एकदम इझी आहे आणि आपल्याला आवडायला लागलेलं आहे. त्यामुळे वेट लॉस करताना 5 ते 10% वेट लॉस करणं 3 ते 6 महिन्यामध्ये, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यासाठी 500 कॅलरीज कमी करायला पाहिजे. तुम्हाला बेसिकली डायटिशियनकडे जायलाच पाहिजे. तुम्ही घरातले उपाय करू नयेत, कारण तुम्ही त्याच्यामध्ये टाईम वेस्ट कराल. टाईम वेस्ट करू नका. आणि रिअलिस्टिकली यू शुड ट्राय टू लूज 2 ते 3 किलो पर मंथ विथ प्रॉपर एक्सरसाइज. याच्यामध्ये येणारे बेसिक प्रॉब्लेम म्हणजे एक डाएट, त्यांना वेळ नसतो बनवायला, आणि दुसरं म्हणजे वेट लॉस म्हणजे एक्सरसाइज करायला. सो इथे बघाल तुम्हाला लाईफस्टाईल मॅनेजमेंट, इथे लो ग्लायसेमिक फूड आहेत आणि इथे हाय ग्लायसेमिक फूड आहेत. तर आपल्याला बेसिकली ते अवॉइड करायचे आहेत. ही जेवणाची प्रक्रिया आपल्याला अवॉइड करायची आहे आणि हेल्दी स्नॅकिंग खायला पाहिजे. कुठले एक्सरसाइज करू शकता, योगा करून तुम्ही वेट लॉस करू शकता. आणि ट्रीटमेंटमध्ये ओव्युलेशन इंडक्शनपासून लॅप्रोस्कोपीपासून IVF आज तुम्हाला ट्रीटमेंट अवेलेबल आहे. डॉक्टर, मेडिकलमध्ये टर्म असते एक, आमच्यासारख्या सामान्यांना ती कळत नाही, की अंडाशयावरील अंड्याचा क्रमांक कमी होणं म्हणजे काय असतं? म्हणजे तुम्ही बघाल शुक्रजंतू आपण एक लिमिट ठेवतो 15, तसंच स्त्रियांमध्ये पण एकची क्षमता कमी होते. ते 2 ह्याच्यामध्ये होते, एक वयानुसार म्हणजे 35च्या नंतर आणि एक 35च्या आधी. 35च्या आधीला खूप चांगला प्रोग्नोसिस आहे. 35 नंतर जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी, अबॉर्शन्स किंवा प्रेग्नन्सी राहायला हाय रिस्क होत जाते. इथे तुम्हाला या ग्राफमधून कळेल की जसं वय वाढत जातं तसं स्पॉन्टेनियस प्रेग्नन्सी कमी होतं, कारण नंबर ऑफ एग्स कमी झालेले आहेत. आणि याची कारणं खूप आहेत. एक म्हणजे लो रिस्पॉन्स आपण दिलेल्या ट्रीटमेंटला, किंवा तुमच्या इन्फेक्शन किंवा कुठली सर्जरी झाली आहे, किंवा जेनेटिकली तुमच्या आईला पण किंवा बहिणीला पण लवकर पिरियड जाणार आहेत असं होऊन जातं. याची ट्रीटमेंट आहे, पहिल्यांदा काउन्सिलिंग करा, त्यांची जेनेटिक टेस्टिंग करा, त्यांना लाईफस्टाईल द्या, अँटीऑक्सिडंट ट्रीटमेंट करा, 2 ते 3 महिने IUI करा जर वेळ देत असेल तर. नाहीतर तुम्ही IVF सेल्फ एगने करणार असाल तर 2-3 IVFमध्ये एम्ब्रिओ पूल करा तुमची आणि मग एम्ब्रिओ ट्रान्सफर करा किंवा डोनर एग्स करा. IUIचा रिझल्ट 4%पेक्षा कमी आहे. सेम AMH 0.4 आहे. जर वय 35-37च्या वरती असेल तर 5% रिझल्ट, 31च्या खाली असेल तर 13% रिझल्ट आहे. तर ओव्हेरियन रिझर्वमध्ये कमी असेल तर सेल्फ एग्सचं प्रेग्नन्सी रेट्स कमी असतात, अबॉर्शन रेट जास्ती असतात, डोनर एगनी रिझल्ट जास्ती निघतात. नक्कीच. पण डॉक्टर, मग मी आता ह्याची कारणं सांगितलीत, उपचार सांगितले, पण महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने दीर्घकालीन काय उपाय आहेत? आता काय होतं, मूल झाल्यानंतर या पेशंट्स सोडून देतात ट्रीटमेंट. आता PCODमध्ये काय होणार, इरेग्युलर पिरियड चालूच राहणार,
त्याच्यामुळे गर्भाशयाचा अस्तर एक्सपोज होणार हार्मोन्सना, त्याच्यामुळे त्याला इन्क्रीज रिस्क होणार वाढण्याची आणि कॅन्सर होण्याची, किंवा त्यांना इनहरंट रिस्क होते डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि हार्ट डिझीज व्हायची. त्यामुळे त्यांना तो रेग्युलर फॉलोअप करणं फार जरुरी आहे. आणि ज्यांचे ओव्हरिन रिझर्व कमी आहेत त्यांची मासिक पाळी एक 5 वर्षात जाऊ शकते, म्हणून त्यांना हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी हे घेणं जरुरी आहे. कारण बोन केअर घेणं, आज क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करणं, इवन इफ यू आर 50, तुमची क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं असणं फार जरुरी आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं फार जरुरी आहे. त्यामुळे ह्या पेशंट्सनी जरीही मूल राहिल्यानंतर रेग्युलर फॉलोअप करत राहणं हे फार जरुरी आहे. ही गोष्ट त्यांनी विसरायला नको. नक्कीच डॉक्टर, आज मदर्स डे आहेत. तुम्ही स्त्रियांच्या संदर्भातलं खूप महत्त्वाचं मार्गदर्शन करतायत. अजून अशी कुठली टीप आहे ज्यामुळे पूर्ण स्त्रियांचं ओव्हरऑल आरोग्य चांगलं राहील? एक तर म्हणजे मला वाटतं की जेव्हा एम फॉर मुलाला मँगो शिकवायची वेळ आहे तेव्हा स्त्री एम फॉर MBA करत बसते. वेळ हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही बघाल आपले पूर्वज लग्नच 16 वर्षी व्हायचं आणि 25पर्यंत 4 मुलं झालेली असायची. आज मुली लग्नच 30व्यावरती करतात आणि 35ला प्रयत्न करायला लागतात. त्यांना फॉल सेन्स ऑफ सिक्युरिटी आहे की ART ट्रीटमेंट त्यांना मूल देऊ शकते कुठल्याही पद्धतीने. मग ते ट्रीटमेंट यायला लागले की त्यांना फेलियर दिसतं आणि मग ते सगळं सोडून ह्याच्या मागे लागतात. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की पहिल्यांदा त्यांनी त्यांचं ऑब्स्टेटिक करिअर म्हणजे मूल पहिले म्हणजे करून घेणं, जर तुमची इच्छा असेल तर. मला असं म्हणणं नाही की तुम्ही कराच, पण तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला मूल हवं आहे तर पहिल्यांदा ते पूर्ण करा आणि नंतर अनइंटरप्टेड तुम्ही हे करा, करिअर करा ना. नाही आम्ही कुठे नाही म्हणतो, आम्ही उलट चांगलंच आहे, तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि घरातल्यांसाठी पण चांगलं आहे. कारण आजकाल 1 चाइल्ड नॉर्म आहे. कोणाला 2 मुलं नकोच असतात, एकच मुलं हवं असतं. तर ते इझिली होणं फार जरुरी आहे असं मला वाटतं. बऱ्याच वेळा डॉक्टर असं बघितलं जातं की शास्त्र कितीही शिकलं असलं ना, म्हणजे लोक किती शिकले असले तरी कधी कधी घरगुती उपचार देखील करतात. हो. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? घरगुती उपाय म्हणजे काय, आता ते पहिल्यांदा आहे ते म्हणजे गुगल. फर्स्ट थिंग आपल्याला काही झालं की आपण गुगलकडे जातो, पण गुगल तुम्हाला इमोशनली ट्रीटमेंट नाही सांगू शकत किंवा गुगल तुम्हाला स्टॅटिस्टिकली करेक्ट काय करायला पाहिजे ते सांगू नाही शकत. इट्स लाईक वन साईज फिट ऑल असं कसं शक्य नाही आहे. गुगल समटाईम कॅन गिव्ह यू रॉंग इन्फॉर्मेशन. त्याच्यापेक्षा जर तुम्ही पोस्टपोन करणार असाल प्रेग्नन्सी तर डॉक्टरकडे जा, त्यांना भेटा, काय सांगतील ते टेस्ट करा, कन्फर्म करा की दोघांमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी नाही आहे आणि मग तुम्ही वेट करा. जर तुम्हाला कळलं की त्याच वेळी की तुमच्यामध्ये काही इश्यूज आहेत तर तुमचा प्लॅन तुम्हाला बदलायला लागेल आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट करायला लागेल. डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि अनियमित मासिक पाळी आणि वंध्यत्व या संदर्भात मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. जसं डॉक्टरांनी एक विशिष्ट विषय घेऊन आज आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होती की वैद्यकीय सल्ल्याशिवाय कुठलेही घरगुती उपाय सहसा करायला जाऊ नका, कारण त्यामुळे कदाचित तुमचं सगळी गणितं चुकण्याचा, आरोग्याची संबंधित गणितं चुकण्याचा देखील शक्यता जास्त असते. त्यामुळे वैद्यकीय सल्ला घ्या. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला जे नंबर दिसत होते किंवा जी वेबसाईट दिसत होती, ईमेल दिसत होता, त्या माध्यमातून तुम्ही स्वतः डॉक्टर केदार यांना संपर्क देखील साधू शकता. पण महत्त्वाचं आहे की वैद्यकीय सल्ला घ्या, सल्ल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नका. तुर्तास वेळ झाली आहे हितगुज या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे